Zee 24 तास एक पाऊल पुढे. गरज नव्हती, पण तरी सुद्धा सर्व पक्षीय आमदार जेव्हा एकवटले आणि ज्यावेळेला वरच्या गॅलरीमधून तो अधिकारी हात वर करून तुला बघून घेतो वगैरे अशा प्रकारे जर का हाताने जर का हावभाव करून दाखवत असेल तर आमदारांना ती चीड निर्माण झाली. आणि त्यामुळे बरोबर आहे, हे तुम्ही सगळं सांगताय. दळवी साहेब, हा घटनाक्रम महाराष्ट्र गेल्या 2 दिवसांपासून ऐकतोच आहे. याच्याविषयी आपण आता याच्यापूर्वी सुद्धा चर्चा केलेली आहे. मुद्दा असा आहे जो पहिल्यांदा तुम्ही उपस्थित केला होता, त्याच्या आधी दीपक भातुस यांनी सुद्धा त्यांच्या विवेचनात तो सांगितला. जनार्दन चांदूरकर आपल्याबरोबर पुन्हा त्यांच्याशी संपर्क आपला झालेला आहे प्रस्थापित. चांदूरकर साहेब, मुद्दा असा आहे की विरोधी पक्षनेत्यांना सीसीटीव्ही फुटेज का दाखवण्यात आलं नाही, आणि त्यांना जर ते दाखवण्यात आलं नाही तर त्यांनी असा संशय व्यक्त करणं त्यात चुकीचं काय आहे? ते ठीक आहे की हॅलो बोला चांदूरकर सर, बोला. हा ठीक आहे की त्यांचं जे म्हणणं जे आहे की त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं नाही आणि त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, तर त्यांनी उद्या विधानसभेमध्ये स्पीकरांच्या समोर उभा राहून हा ठराव मांडावा, हा मोशन मांडावा की तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज. असं आहे की पहिल्यांदा प्रश्न असा आहे, मग अशी सप्तर्षी साहेबांनी सुद्धा सांगितलं की विधानसभेच्या कार्यपद्धतीप्रमाणे लेजिस्लेटिव्ह अफेअर मिनिस्टर हा ठराव मांडत असतो आणि त्याला सभागृहाची अनुमती मिळत असते. उद्याला दळवी साहेबांना एवढी माझी विनंती आहे की विधानसभेचे आजचं जे प्रोसिडिंग झालं त्याचं आपण मिनिट काढावं आणि पाहावं. त्याला अध्यक्षांची संमती आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल. तेव्हा ही फॅक्ट आहे. आता हा जो दुसरा मुद्दा आहे की यांचा बाबा यांना फुटेज दाखवलं नाही, तर उद्या त्यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करावा विरोधी पक्षनेत्यांनी. आता ते जे त्या सूर्यवंशीच्या बद्दल बोलले ते सगळं त्यांनी बोलावं आणि उद्याला त्यांनी स्पीकरना हे करावं की बाबा अजून त्याच्यामध्ये जे सत्ताधारी पक्षाचे आहेत किंवा अजून दुसरे कोणी आहेत, कदाचित यांच्या पक्षाचे आणखी सुद्धा दुसरे मिळू शकतील, तर ते आम्हाला दाखवावं आणि स्पीकरकडून स्पीकर त्यांची रिक्वेस्ट मान्य करतील. पूर्णपणे लोकशाहीची प्रक्रिया आपल्या विधानसभेमध्ये होते. बिलकुल. दळवी साहेब काय म्हणाले यावर? सखोल अभ्यास करावा. या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की विधानसभेमध्ये आमदार सूर्यकांत दळवीने उद्या सभागृहामध्ये बोलावं, विषय मांडावा. हो, पण तो उद्या नव्हे, मी तो आजच मांडलेला आहे. अध्यक्षांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही सर्व पक्षीय लोक प्रमुख आमदार जाऊन आम्ही भेटलो आणि आजच ती भूमिका मांडली. अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही यावर फेर विचार करा, निर्णय घेताना तुम्ही ते अध्यक्ष बॅलन्सिंग निर्णय घ्यायला पाहिजे होता. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि संपूर्ण महाराष्ट्राला ते समजलं पाहिजे की नाही, पण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही याचा फेर विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि जर तो फेर पेपरमध्ये छापून येणार आहे काय? नाही छापून येणार. टीव्ही चॅनल आम्ही उद्या सुद्धा तो घेणार विषय, उद्या सुद्धा आम्ही तो विषय घेणार आणि अध्यक्ष आम्हाला यामध्ये फेरविचार करून सहकार्य करतील असा आम्हाला अंदाज आहे. पण जर त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्हाला उद्या न्यायालयामध्ये सुद्धा जावं लागलं तरी सुद्धा आम्ही जाऊ अशी भूमिका आम्हाला स्वीकारावी लागेल. ठीक आहे. सभागृहामध्ये न्याय मिळणार नसेल तर मग आम्हाला न्यायालयाशिवाय दुसरा कुठला पर्याय शिल्लक राहणार नाही. तुम्ही आता सांगताय की या सीसीटीव्ही फुटेजची तुम्ही आज सभागृहामध्ये मागणी केलेली होती तरी सुद्धा तुम्हाला ते देण्यात आलं नाही. अध्यक्षांनी याच्यावर कोणत्याही प्रकारे भाष्य केलेलंच नाही. काल फक्त त्यांनी भाष्य केलं की आपण या बाबतीमध्ये मी चौकशी करतो, माहिती घेतो आणि नंतर मग याच्यावर मी माझं काय ते मत काय ते मी स्पष्ट नाही. पण शिवसेनेच्या वतीने फुटेजची मागणी करण्यात आली का अधिकृतपणे सभागृहात? कुठची सीसीटीव्ही फुटेजची, ज्याच्यावर तुम्हाला जे बघायला मिळालं नाही असा विरोधी पक्षांचा आरोप आहे, ते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहायला मिळावं अशी विरोधी पक्षांनी अधिकृतपणे आज सभागृहामध्ये अध्यक्षांकडे मागणी केली का? नाही ना, मागणी उद्या ती मागणी होईल, पण आज आम्ही दालनामध्ये जाऊन केली. सभागृहामध्ये आम्हाला मागणी करायला त्यांनी संधीच दिली नाही ना. शेवटच्या क्षणाला त्यांनी ही घोषणा केली आणि सभागृहाचं कामकाज संपवलं. त्यामुळे आम्ही मागणी करणार कुणाकडे? ठीक आहे. म्हणजे सभागृह आहे उद्या, म्हणजे उद्या तुम्ही ती मागणी कराल आणि त्यांनी संधी. बर, हो बोला. मांडणी करण्याकरता आम्हाला त्यांनी संधी दिली नाही. सभागृहाचं कामकाज संपवलं. त्यामुळे आम्हाला उद्या ती भूमिका स्वीकारावी लागेल. पण आज आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून
आज आमची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहे. ठीक आहे, इथे पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर कुमार सप्तर्षींनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला होता की केवळ निलंबनाची कारवाई किंवा पोलीस कारवाई करून सुद्धा उपयोग नाही, याच्यातून जर जनतेपर्यंत योग्य संदेश पोहोचवायचा असेल आणि लोकशाहीची मूल्य अधिक बळकट करायची असतील तर अशा आमदारांना पुन्हा निवडणुका लढवून देता कामा नये, निवडणुका लढवण्याची परवानगी त्यांची काढून घेण्यात यावी. याविषयी सगळ्यांना काय वाटतं याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.